आत्ता नाही, योग्य वेळ आली की मला हवी ती रक्कम लिहीन मी यावर. पण तेव्हा रक्कम बघून कुरबुर करायची नाही. तन्मयच्या आयुष्याची किंमत जास्त आहे माझ्यासाठी आणि तुम्ही त्याला वाचवलंय. आता तुम्ही असं म्हणताय, नंतर इतकी जास्त अमाउंट का टाकली असं विचारू नका. नाही विचारणार. तुम्ही सांगाल ती अमाउंट मॅनेज करेन. तुम्ही वकील आहात आणि तुम्ही नियमानेच वागाल याची खात्री आहे मला. तसंही फार काही नाहीये माझ्यासमोर. आग्रह नावाची खानावळ आहे आणि त्याचं कर्ज. हे बघ, कारण द्यायला आत्ताच सुरुवात केली तुम्ही. हो नाही, अजिबात नाही. तुम्ही नका काळजी करू. तसंही माझ्या तन्मयला तुम्ही सोडवलं. खूप प्रेम दिसतंय नवऱ्यावर. तन्मय जर सुटला नसता तर आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली असती. त्याला सोडवून ती पोकळी तुम्ही भरून काढली. आता या चेकवरची अमाउंट सुद्धा लवकर भरा. येते मी. आई, कुठे निघालीस तू? मी जरा बाहेर जाऊन येते. बरं, मी येऊ का बरोबर? नको, मी येते जाऊन. गोष्टी कधी अर्धवट सोडत नाही मी. काय तो सूक्ष्म लावूनच येते. म्हणजे काही नाही. एक काम आहे माझं महत्वाचं. पुण्याला जाण्याआधी ते करायलाच हवंय. आलेच मी लगेच. काय ग, भेंडी चिरतेस? अगं पण हिरा काकांनी छान वांगी आणलीत ना, आपण भरीत करून घेऊया. ती रात्रीच्या जेवणासाठी. आता भरली भेंडी करूया. मी सारण्याची तयारी करून घेते. 2 नारळ खोले ना की बाकीचं सगळं तयारच आहे. हा, नाही नाही, मग ठीक आहे. तू चिर भेंडी, मी नारळ खोते. ताई, असं कसं तुटलं माझं मंगळसूत्र? अगं तुटलं नाही, वाढवलं म्हणायचं. म्हंटल काहीतरी अर्थ तोच होतो ना सगुणाताई. मी तन्मयला खूप चुकीचं समजले. त्याच्यावर खरंच अन्याय केलाय मी. पण तरी या सगळ्याचं प्रायश्चित्त घ्यायचा प्रयत्न करते ना मी. तरी ही कुठल्या संकटाची चाहुल आहे? माझा आणि तन्मयचा संसार कधीच सुरळीत सुरू होणार नाहीये का? अगं तसं काही नसतं. आणि काम करताना हे असं होणारच की. हा, आमच्या गावाकडे तर म्हणतात, सौभाग्याचं लेणं असं अवचित वाढवलं तर नवऱ्याचं आयुष्य पण वाढतं. दे माझ्याकडं, मी लगेच मनी वाहून देते. चल दे दे. थँक्यू. नमस्कार. आपणच ॲडव्होकेट नंदिनी ना? हो, आपण? मी वत्सला पारखी. आपण काल तन्मय पारखीला निर्दोष सोडवलं. मी त्याची आई.
खरंच मी उगाचच वेडावाकडा विचार का करते? तन्मयवर माझं मनापासून प्रेम आहे आणि कितीही संकट आली तरी त्यातून निभावून न्यायची ताकद आहे माझ्या प्रेमात. बघ मी आणलं की नाही लगेच होऊन का टेन्शन घेत बसते. अरे तुम्ही बसा ना प्लीज. थँक्यू. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? नाही नाही, मला काही नको. आय एम सो सॉरी. पहिले तुम्हाला कधी पाहिलं नव्हतं त्यामुळे ओळखलं नाही. नाही, साहजिक आहे. पण तन्मय पारखी स्वतः येणार होते ना? नाही म्हणजे त्यांनी तसं फोन करून कळवलं होतं मला. हो, तो स्वतःच येणार होता, पण मीच त्याला म्हटलं की मी जाते मॅडमना भेटायला, म्हणजे त्यांना फी सुद्धा विचारते आणि त्यांचे आभार मानते. खरंच तुम्ही खूप हुशारीने केस लढलात यात शंकाच नाही. त्याशिवाय तन्मय इतक्या पटकन सुटला नसता. तुमचे मनापासून आभार. त्यात आभार काय मानायचे? माझं कामच आहे ते. कधी कधी काही केसेस खूप पटकन सुटतात आणि काही केसेस लवकर सुटूनही न सुटल्यात जमा होतात. म्हणजे मी समजले नाही. तन्मय पारखींची केसच बघा ना. तसं बघायला गेलं तर ती केस उभी राहण्याआधीच संपली असंच म्हणायला पाहिजे, नाही का? हो, खर तर तन्मय नाशिक मध्ये आलाच नसता ना तर हे पुढचं काही रामायण घडलंच नसतं. काय? असो मॅडम, मला तुमच्याकडून एका बाबतीत वकिली सल्ला हवा होता. बोलू? मग बोला ना. म्हणजे ही थोडी घरगुती बाब आहे. काय झालंय म्हणजे तन्मयची बायको त्याच्याशी ज्या पद्धतीने वागलीये ना ते तुम्हाला कसं सांगू मला कळत नाही. मिसेस पारखी, अगदी निसंकोचपणे बोला. माझ्याकडनं जेवढी मदत करता येईल तेवढी सगळी मदत मी करेन. सांगा. आणि आय एम शुअर काहीतरी मार्ग नक्की निघेल. आपण त्याच्यासाठी लढू. ओके? आरू, अगं तुझा चेकबुक तिकडे बाहेर काउंटरवरच राहिला, तो द्यायला आलो होतो. हे घे. काय ग आरू, एवढी कसली गडबड चालली आहे तुझी? हा? अरे काही नाही, आपले आग्रहाचे पेपर्स बघते. मी काय मदत करू काय? नाही म्हणजे मला त्याच्यातलं कळत काय नाही, पण तू एकदम टेन्शन मध्ये दिसते म्हणून बोललो मी. काका तू जरा बस ना 1 मिनिट इथे. का ग, काय झालं? मला ना एका गोष्टीसाठी तुझा सल्ला हवा होता. अगं मग बोल ना आरू. तुझ्यासाठी आणि आग्रहासाठी हा आनंद काय पण करायला तयार. बोल तू. तन्मयने आपल्या आग्रहासाठी कर्ज घेतलं होतं. हा, त्यामुळे आता तो स्वतःच प्रॉब्लेम मध्ये अडकलाय.
आपण जर त्याला या संकटातून सोडवण्यासाठी मदत केली तर आपण त्याची मदत केली तर म्हणजे तुला नेमका काय बोलायचं आहे? आग्रह गहाण ठेवायचं. अरू काय बोलतेस काय तू हे? नाही नाही, हे बघ, म्हणजे माझं काय म्हणणं आहे की आग्रहाचे पेपर्स देऊन त्यातून जे काही पैसे येतील त्यातनं आपण तन्मयचं कर्ज फेडून टाकू आणि मग सगळे मिळून यातनं बाहेर पडू. नाही म्हणजे मला काय वाटतं सांगू काय? म्हणजे तू जे काय बोलतेस त्याला माझा काय अपोज नाही हा? पण मला एवढाच वाटतो काय एवढा मोठा काय बोलतात ते पाऊल उचलण्याच्या आधी ना तू थंड डोक्याने विचार करायला पाहिजे. तुला या सगळ्यात काही धोका वाटतोय का? म्हणजे तसा धोका काय तसा काय नाही, पण म्हणजे मला असं वाटतं काय नंतर तुला पश्चाताप नको व्हायला ना, म्हणून मी बोलतो. नाही, तू जो काय निर्णय घेशील तो बरोबरच घेशील आणि तो जो काय निर्णय असेल ना त्याच्यामध्ये आम्ही तुझ्या बरोबर आहोत. टेन्शन नाही घ्यायचं, आम्ही आहोत. तन्मय, तन्मय ऐक ना, मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. पण मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. समजून घे ना थोडं. मला खरंच खूप अपराधी वाटतंय. वाव, गुड. वाटलंच पाहिजे. मला बाहेर पडायचंय या सगळ्यातून आणि तुला सुद्धा बाहेर काढायचंय. तन्मय, मी तुझ्या कंपनीचं सगळं कर्ज फेडेन. अच्छा, तुझ्याकडे एवढे पैसे असते तर आग्रहाचं कर्ज तूच फेडलं नसतंस का? बरं ठीक आहे, एवढे पैसे कुठून आणणार आहेस? आग्रह पुन्हा गहाण ठेव. आपण आग्रहाच्या अगेन्स्ट लोन घेऊया. नको नको नको, काही गरज नाही. घोळात घोळ नको. एक मिनिट, हा तुझा अजून एक प्लॅन तर नाही ना मला अडकवण्यासाठी? तन्मय, काय बोलतोस तू हे? मी स्वतः जीवाचं रान करून तुझं सगळं कर्ज फेडेन. बोल ना तन्मय, प्लीज. तन्मय, म्हणजे मुळात तुझं नाहीच आहे ते कसं तू गहाण ठेवू शकतेस? शाबास, आता माझी मुलगी शोभतेच. नंदे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला जर पुढून वार करता आला नाही तर दुसऱ्याला पाठीमागून वार करायला सांगायचं. थँक्यू पप्पा. तुम्ही आता काळजीच करू नका. तुमच्या वाट्याला आता कोणीही जाणार नाही. हे बघ नंदे, मला ठरवून कोणाचं वाईट करायचं नाहीये, पण आग्रह माझं स्वप्न आहे. हा, पण ती आरोही मध्ये लुडबुड करते, त्याला मी तरी काय करणार? त्या मुलीला भेटले ना मी, जरा जास्तच आहे. आता सरळ सरळ आग्रह मागितलं होतं तर द्यायचं, बरं झालं असं की नाही? असं आता तिला वाटेल. तुम्ही बघाच आता काय होतं ते.
पण त्या तन्मयला सोड नको. हा नाही नाही, आरोहीशी लग्न करून आग्रह हडपायचा डाव होता त्याचा. माझ्याशी गेम खेळतोय. त्यांचा गेम ओव्हर आहे आता पप्पा. आता तर मी फक्त पहिलाच डाव खेळले. आणि बघा ना, एकाच दगडात 2 पक्षी मारणार आहे मी. आता काहीच दिवसात तुम्ही आग्रहाच्या आत असाल आणि ते दोघं बाहेर रस्त्यावर येणार आहेत लवकरच. नंदिनी आग्रह गहाण पडलं होतं, तू हतबल झाली होतीस, तुझ्या पुढे काही मार्गच नव्हता. त्यावेळेला तन्मयने आग्रह सोडवलं. हे लक्षात आहे ना? हो आहे. तन्मयने मदत केली म्हणूनच आग्रह वाचलाय. हो ना? म्हणजे खऱ्या अर्थाने तन्मयच आग्रहाचा मालक आहे. तुला पुन्हा आग्रह हवं असेल तर हे कर्ज फेडून टाक पुढच्या 24 तासात. आई अगं एवढ्या कमी वेळात इतकी रक्कम अरेंज करणं कसं शक्य आहे? शक्य नाही ना? मग तुझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे? माझ्याकडे आहे. एक नाही, 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय, आग्रह तन्मयच्या नावाने कर. नाही मान्य? मग दुसरा पर्याय, आग्रहमध्ये तन्मयला भागीदार कर. भागीदारी? आणि जे तन्मयच झालंय त्या आग्रहमध्ये त्याला भागीदार करून घ्यायला एवढा विचार करतेस? थांब आरोही.